हरे कृष्णा गाईस. तर आपण मिसळपाव बनवूया. त्याचे साहित्य: मठ कोंबवाले, गरम मसाला, हळद, मीठ, लाल तिखट, राई, जिरं, धना भुकं जिरं, हिंग, टमाटा, कांदा आणि मिसळपावचा मसाला. चला गाईस, ते सगळे साहित्य आहेत. तर चला आपण बनवूया, स्टार्ट करूया. तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपण मठला चांगलं धुवून टाकले, स्वच्छ धुवून टाकायचं आणि कुकरमध्ये टाकूया. त्याला थोडं किंचित मतलब 2 वाटीसारखं पाणी टाकून घेतोय बाफण्यासाठी. व्यवस्थित थोडंसं म्हणजे मठ कसं असतात, 1-2 सिटीमध्येच होऊन जातात, थोडे कच्चे राहू द्यावे लागतात. तर आपण भाजी जेव्हा शिजवतो त्याच्यामध्ये ते थोडे कच्चे राहू द्यायचं. तर भाजीमध्ये आपण जेव्हा करतो ना तेव्हा म्हणजे होऊन जातात. तर आपण पॅचरमध्ये आपण कांदा टमाटा क्रश करून घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे आपण कांदा कापून घेऊया. तर ते कांदा आपण मीडियम साईजचे कापून घेऊ, कारण की त्याच्यामध्ये क्रश. तर मीडियम साईजचे कापून घेऊया आपण. तर गाईस, तुम्ही लसूण आणि अद्रक पण टाकू शकतायत, पण आम्हाला नाही आवडत, त्याच्यामुळे आम्ही अद्रक पण नाही टाकत आणि लसूण पण नाही टाकत. तर तुम्ही नाही बी टाकलं तरी चालेल, टाकलं तरी चालेल, स्वाद बी चांगला येतो, पण आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे. तर मी खाली टमाटा आणि कांदाच करते, त्याचंच पेस्ट बनवते एकत्र टाकून. कारण की वेगवेगळे केलं तर ते बी भाजीमध्ये टाकायचंच असतं आपल्याला, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी एकत्रच करून घेते आणि प्रेचरमध्येच करते. बऱ्याच मी भाजींमध्ये मला जर काही करायचं असेल तर मी प्रेचरमध्येच करते, ते पटकन होऊन जातं. तर तुम्ही दळून बी करू शकतायत, पण मी प्रेचरमध्ये केलं आणि त्याच्याने स्वाद चांगला येतो. तर मी प्रेचरमध्येच दरवेळेस पण काही बनवायचं असतं तर मी कांदा टमाटा ते प्रेचरमध्येच करते. तर बघा किती छान बारीक झालेलं आहे, की बघून घ्या किती छान वाटतं आहे. तर एक कढाईमध्ये तेल घेतलं. तेलमध्ये तुम्हाला भाजीनुसार तुम्हाला किती तेल लागतं, कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं, भाजीनुसार तुम्ही तेल घेऊ शकतायत. तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात राई टाकायची. राईला चांगलं गरम उकळू द्यायचं त्याच्यामध्ये. मग आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं पण चांगलं गरम होऊन गेल्यानंतर जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही आपण टाकूया. चांगलं ग्रेव्हीला हलवून घेऊया. मग ते तेल सुटेपर्यंत, जसं टमाट्याला तेल सुटतं, चांगलं तेल सुटेपर्यंत आपण त्यांना परतवून घ्यायचं फास्ट गॅसवर. मग त्यांच्यामध्ये आपण थोडं हिंग टाकूया. हिंग स्वाद असतो, थोडं पण टाकलं तरी भाजीला स्वाद लागतो. तर मी भाजींना हिंग म्हणजे माझा वापर असतोच. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण मी हर गोष्टींमध्ये जसं काही असो, भाजी कुठलीही भाजी असो तर हिंग मी टाकतेच. तर 2 चम्मच मी लाल तिखट टाकते. तुम्हाला किती तिखट लागतं किती नाही त्यानुसार तुम्ही करू शकताय. मग हळद टाकूया 2 चम्मच. गरम मसाला 2 चम्मच. धना पावडर 2 चम्मच. त्याला चांगलं आपण हलवून घेऊया. चांगला मसाला त्याच्यात ॲडजस्ट व्हायला पाहिजे आणि चांगलं त्यांचं तेल सुटेल वरती, तोपर्यंत आपण त्यांना परतवून घ्यायचं थोडा फास्ट गॅसवर. म्हणजे ते लवकर ते शिजून जातात. टमाटे कांदे जे असतात त्याची ग्रेव्ही एकदम परफेक्ट शिजून जातात बघा. त्यांना हलवतच राहायचं. मग मसाला जो आपण मिसळ पावचा जो मसाला आहे तो आपण टाकायचा, अंदाजानुसार टाकायचा. कोणाला कमी जास्त तिखट लागतं कमी लागतं त्यानुसार. तर आम्हाला थोडं तिखट लागतं त्याच्यामुळे मी 3 चम्मच सारखे टाकते अंदाजानुसार. मग झालं व्यवस्थित ग्रेव्ही, तर मग त्याच्यात मठ जे आपण शिजवले ते टाकून द्यावा त्याच्या मग भाजीमध्ये. व्यवस्थित ते फ्राय केल्यानंतर मग त्याच्यात आपण व्यवस्थित टाकून हलवून घ्यायचं आणि थोडं पाणी त्याच्यात टाकायचं अंदाजानुसार, तुम्हाला किती लागतं किती नाही.
आता जसं तुम्हाला रसा किती लागतो किती नाही त्या हिशोबानुसार आपण त्याच्यावर पाणी टाकू शकतायत. थोडं आपण ग्रेव्ही टाकल्यानंतर मध टाकल्यानंतर थोडं हलवून घेतलं आहे. मग पाणी टाकलं आहे अंदाजानुसार, कोणाला किती लागतं किती नाही. चांगलं हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून मग हलवून घ्यायचं व्यवस्थित. चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याला थोडा उकळ येईपर्यंत आपण त्यांना फास्ट गॅसवरच ठेवू. उकळ आल्यानंतर तर गाईस थोडं चांगलं उकळू द्यायचं. उकळल्यानंतर स्वाद चांगला येतो भाजीचा. चांगलं उकळू द्यायचं. तर गाईस भाजी झालेली, गॅस बंद केलेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा आपण प्लेटमध्ये काढलं आहे. भाजी जर फरसाण जे आहे फरसाण टाकून वगैरे आपण जे ग्रेव्ही केली आहे कांदा टमाट्याच्या त्याच्यात सगळं मिक्स टाकून तुम्ही लिंबू टाकून खाऊ शकतायत आणि छास त्याच्यावर एकदम भारी लागतं. तर गाईस कसे वाटले आमची मिसळ पाव, तर रेसिपी तुम्ही कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ट्राय नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर गाईस प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. हरे कृष्ण.